नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बायो बिटुमेन भारताची जागतिक कामगिरी काय राहिलेली आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे. तसेच राष्ट्रकुल देशांचे संसदीय पीठासीन अधिकाऱ्यांचे 28वे संमेलन नुकतेच पार पडले आहे. तर या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारतातील शेवटची पोलिओ केस ही कधी आढळली आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13 जानेवारी 2011. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आता हे शेवटच्या पोलिओ केस जी आढळली होती त्याला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या संदर्भात मी हा प्रश्न विचारलेला होता. अतिशय महत्त्वाची ही घटना होती आणि त्यानंतर आपल्याला पोलिओ केस शेवटची कधी आढळली किंवा WHO कडून आपल्याला पोलिओ मुक्तचं प्रमाणपत्र आपल्याला कधी भेटलं, या सर्व गोष्टी आपल्याला तारखांसहित माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 17 जानेवारी. 17 जानेवारी 1941 नेताजींचे जर्मनीला आजच्या दिवशी प्रयाण केले होते. त्यांनी झियाउद्दीन हे नाव धारण करून अफगाणिस्तान आणि रशिया यामार्गे बर्लिनला ते पोहोचले होते. 17 जानेवारी 1946 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची पहिली बैठक ही आजच्या दिवशी झालेली होती. तसेच 17 जानेवारी 1556 दुसरा मुघल सम्राट हुमायून याचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. त्यामुळे हे होते आजचे दिनविशेष. अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे. ते असं यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 जर्मनी, पर्याय क्रमांक 3 भारत आणि पर्याय क्रमांक 4 अमेरिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. बायो बिटुमेन यामध्ये आता भारताची चांगली कामगिरी राहिलेली आहे. भारत हा बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. बायो बिटुमेन हे पर्यावरणपूरक व जैव आधारित पदार्थ असून ते रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक बिटुमेनला पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेले आहे. यामुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व आता कमी होण्यास मदत होणार असून कार्बन उत्सर्जनामध्ये घट होणार आहे. ही कामगिरी भारताच्या हरित तंत्रज्ञान म्हणजेच ग्रीन टेक्नॉलॉजी आणि शाश्वत पायाभूत विकास दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत, तर भारत हा आता पहिला देश ठरलेला आहे ज्याने बायो बिटुमेन हेचे व्यावसायिक उत्पादन केलेले आहे. याचं वैशिष्ट्य व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. उपयोग याचा रस्ते बांधकामासाठी आणि याचं महत्त्व पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी होणार आहे. पुढचा प्रश्न. भारतात मतदानशाहीचा पहिला वापर कधी झालेला होता. ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1950, पर्याय क्रमांक 2 1952, पर्याय क्रमांक 3 1962 आणि पर्याय क्रमांक 4 1971. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1962. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच मुंबई महानगरपालिका आणि इतर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि याचे निकाल देखील काल जाहीर झालेले आहेत. या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. परंतु या जे काही इलेक्शन झाले होते यामध्ये मतदानशाही यावरून आपल्याला थोडासा गदारोळ झालेला पाहण्यास आलेला आहे. त्यामुळे या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे थोडक्यात जाणून घेऊया मतदानशाहीचा पूर्ण इतिहास. मतदानशाहीचा पहिला वापर हा 1962 मध्ये भारताने केलेला होता. याचा शोध सुकुमार सेन म्हणजे जे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी लावलेला होता. याचं नाव आहे इनडिलायबल इंक म्हणजेच न मिटणारी शाई. मतदानशाही कुठे बनवली जाते, तर याची कंपनी आहे म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड म्हणजे MVPL. याचं ठिकाण आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी. याची स्थापना 1937 मध्ये करण्यात आलेली होती आणि याचे स्थापक होते महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार. 1962 पासून आजतागायत त्यांनी सातत्याने पुरवठा केलेला आहे. आता मतदानशाहीची रचना कशी आहे म्हणजे त्यामध्ये असलेले कंपोझिशन कोणते आहेत, तर यामध्ये मतदानशाहीमध्ये नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे संमिश्र असते. ही विकसित करणारी संस्था आहे राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा म्हणजेच NCL. भारत सरकारकडून याचं पेटंट हे गुप्त ठेवलेलं आहे. याचा रंग असतो निळा आणि सिल्वर नायट्रेटमुळे याला लकाकी प्राप्त होते. मतदानशाही कशी काम करते, तर याला सुकण्यासाठी 15 ते 40 सेकंदाचा वेळ लागतो आणि ही किमान 72 तास म्हणजेच किमान 3 दिवस तरी ही शाई टिकते. आता याची जी काही प्रक्रिया आहे यामध्ये होणारी ही कशी होते, तर सिल्वर नायट्रेट आणि आपलं पाणी किंवा आपला जो घाम असतो यासोबत जर रासायनिक अभिक्रिया झाली तर काळा रंग प्राप्त होतो. त्यानंतर सिल्वर नायट्रेट आणि शरीरातील क्षारासोबत हा सिल्वर क्लोराईड तयार होतो. सिल्वर क्लोराईड हे पाण्यात न विरघळणारे असते. त्यामुळे बोटाच्या पेशी हे जुने झाल्यावरच शाई निघते.
आता शाई का पुसता येत नाही? तर 1 सेकंदात त्वचेवर ठसा उमटवते. पाणी, साबण, अल्कोहोलने न पुसणारी ही शाई असते आणि त्वचेच्या वरच्या थराशी रासायनिक बंध तयार करते. यामुळे ही शाई पुसता येत नाही. पुढचा प्रश्न. राष्ट्रकुल देशांच्या संसदीय पीठासीन अधिकाऱ्यांचे 28वे संमेलन कुठे पार पडले? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 लंडन, पर्याय क्रमांक 2 कॅनबेरा, पर्याय क्रमांक 3 ओटावा आणि पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर राष्ट्रकुल देशांच्या अधिकाऱ्यांचे 28वे संमेलन हे नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. नवी दिल्लीतील संसद भवनामध्ये याचे आयोजन करण्यात आलेले होते. 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा यामध्ये सहभाग झालेला होता. भारताने चौथ्यांदा यजमानपद हे भूषवलेले आहे. पुढचा प्रश्न. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर यासाठी पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 80, पर्याय क्रमांक 2 82, पर्याय क्रमांक 3 85 आणि पर्याय क्रमांक 4 95. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 80. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार आता भारताचा क्रमांक हा 80 राहिलेला आहे. मागील वर्षापेक्षा 5 स्थानांनी भारताचं जी काही पोझिशन आहे ती वर आलेली आहे. व्हिसामुक्त सुमारे 55 देश आता भारतासाठी आहेत. पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशांत प्रवेश मिळतो यावरून ही रँकिंग ठरत असते. त्यामुळे भारताला सुमारे 55 देशामध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे आणि यानुसारच भारताचा आता 80वा क्रमांक ठरलेला आहे. 2026 मधील जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणते होते? तर सगळ्यात टॉप 5 चे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर, ज्याला 192 देशामध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान आणि दक्षिण कोरिया. तिसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, लक्झेंबर्ग. चौथ्या क्रमांकावर आहे जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स आणि 5व्या क्रमांकावर आहे UAE, पोर्तुगाल, हंगेरी. 2026 मध्ये सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणाचा होता? तर सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे अफगाणिस्तान, ज्याला फक्त 24 देशांमध्ये प्रवेश आहे. त्यानंतर सिरिया, त्यानंतर इराक, त्यानंतर पाकिस्तान आणि येमेन आणि सगळ्यात कमी म्हणजे 5व्या क्रमांकावर आहे सोमालिया, ज्याला 33 देशांमध्ये प्रवेश आहे. परंतु लक्षात घ्या 2026 मध्ये सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणाचा? तर अफगाणिस्तान आणि सगळ्यात स्ट्रॉंग, सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा? तर सिंगापूर आणि भारताचा क्रमांक आहे 80. पुढचा प्रश्न. भारतीय भाषांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 शिक्षण मंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. तर भारतीय भाषांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की भाषा ही सभ्यतेचा विवेक आहे. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये भारताच्या भाषिक विविधतेला मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बहुभाषिक शिक्षणाला हे प्रोत्साहन देते. संताली ही 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषांपैकी एक आहे. ताडाच्या पानांच्या हस्तलिखितांमध्ये प्राचीन भारतीय ज्ञानाचे जतन केले जाणार आहे आणि अशा पद्धतीची हे परिषद याचं उद्घाटन हे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न देखील आगामी काळामध्ये विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे: 2026 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 सिंगापूर, पर्याय क्रमांक 3 जर्मनी आणि पर्याय क्रमांक 4 UAE. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपण याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.